श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. आज सकाळ पहाटे 5ला सुरुवात झाली. अशीही दररोज आम्ही पहाटे 5लाच उठतो. 5:15ला तर उजडायला चालू होतं आम्हाला ती घरचं चहा वगैरे. आता उठल्याबरोबर पहिला तर आमच्या मिस्टरांना चहा लागतो. मग ती चहा पाणी होईपर्यंत 5:30 पावणे 6 गोट्यावर येईपर्यंत वाजतात बघा. मग इकडे माझ्या धारा चालू झालेल्या होत्या. धारा झाल्या की परत रात्रपाळीचा आठवडा होता. पहाटे लाईट असते. मग धारा काढून झाल्या की मग इकडं कुटी करायला चालू केलेली आहे. आणि ही बघा रानफुलं, इतकी रानफुलं बहरलेली आहेत, खूप छान. आणि आमच्या इकडे ह्या रानफुलाला इतका ऊत आहे काय विचारूच नका. सगळे हे जे झाडं इथं बांधानी पण झाडं आहेत, जिथं काय पटांगण असेल तिथं झाडं येतं. आणि आमचं सुतक फिटलेलं होतं बघा काल. आणि आज देवपूजा केली. आज 11वा दिवस होता. 10वा दिवस ही सुतकातच असतो, त्याच्यामुळे मग काल काही पूजा केली नव्हती. आज छान असं देव ती स्वच्छ धुवून घेतले, कलश ती घासून घेतला आणि आरत्या पण घासून घेतल्या. छान असा घंटाती वगैरे सगळं स्वच्छ केलं. गुरुमाऊलींपुढे छान अशी पायघडी घातलेली आहे. आणि दारात आलेले होते थोडेसे फुलं, थोडेसे म्हटलं तर भरपूर आलेले होते, कारण सुतका देवपूजा केली नसल्यामुळे फुलं पण तोडले गेले नाही. त्याच्यामुळे फुलांना पण छान असं झाडांना फुलं आलेली आहेत. आणि खूप छान अशी प्रसन्न वातावरणाने देवपूजा केलेली आहे बघा मी आज. आणि साधना पण झाली. निम्मी अर्धी साधना झालेली आहे माझी, म्हणजे की आध्यात्मिक शाळा तर ऐकूनच झालेली होती. स्त्रियांची पूजा तर देवपूजा करताना लावायची असते. मग ती सगळी साधना झाली. आणि नित्यस्त्रोत आंघोळ झाल्याबरोबर नित्यस्त्रोत लावायचं आणि ते ऐकायचं. मग इकडे माझी छान अशी देवपूजा झालेली आहे. आणि इकडे मला स्वयंपाक बनवायचा होता. आता रात्रचा भात राहिलेला होता, तो छान असा कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून गरम केलेला आहे. मटकीची भाजी बनवलेली. आणि दुपारून मी घास तोडायला गेलेली होती बघा. आता माझा घास तोडून झाला आहे, तोपर्यंत मिस्टरांचं काम चालू झालं वाहण्याचं. मी वाहू लागू म्हटलं, का तर वाहू नको लागू म्हणतात. मला म्हणतात की तू गोट्यावरचं कर. मग गोट्यावर आलं की गाईंचं खुराक काढणं ती माझ्याकडं सगळं काम चालू होतं. मग इकडे सगळा त्यांचा घास वाहून झालेला होता. मग माझं काय काम गोट्यावरचा खुराक काढायचा आणि धाराला लागायचं. इकडे माझं खुराक काढायला चालू झालेलं होतं. आता गाईंनी पटपट ठेवून घ्यायचा, परत मशीन जोडायची आणि धाराला लागायचं. मग ह्यांचा पण घास वाहून झालेला होता. मग पुरिंगली गावात आणायला जावं लागतं. 5ला त्यांची शाळा म्हणजे स्कूल बस गावात येतात, त्याच्यामुळे ते घ्यायला गेले. कारण आज मग मी रानात आलेले होत्या, त्याच्यामुळे चला मग बाय. श्री गुरुदेव.